शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आजपासून अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात मवियाकडून शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू झाला आहे। अमोल कोल्हेंनी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवरायांना अभिवादन केलं आणि आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली। आज शिवनेरीहून निघालेला मोर्चा 30 डिसेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। आक्रोश मोर्चाची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। शिवनेरी किल्ल्यापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात अमोल कोल्हे सध्या बैलगाडी हाकतात। शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या माध्यमातून केला जातोय। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अजित पवार यांना अपयश आल्याची टीका काही वेळापूर्वी अमोल कोल्हे यांनी केली होती आणि कांद्याची निर्यात बंदी उठवावी अशी प्रमुख मागणी या मोर्चाच्या केंद्रस्थानी आहे। 30 डिसेंबरला हा मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। आक्रोश मोर्चा असं याला नाव देण्यात आलं आहे। शिवनेरी किल्ल्यावरून छत्रपती शिवरायांना अभिवादन करून वंदन करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।